नमस्कार. मी मनीषा. बघा, एक रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा एक खुलं आयुष्य जगायचं म्हटलं, तरी काही काही बंधनंही येतातच. एक काका त्यांच्या मित्राकडं वाढदिवसाला गेले. त्या दिवशी त्या मित्राचा वाढदिवस होता आणि त्यांनी पार्टी ठेवली होती. तर हे सगळे असे रिटायर झालेले लोक, ज्येष्ठ नागरिक आणि तसे उत्साही. मग ते पार्टीत सगळीजणं मिळून जमली. आणि पार्टीत गेल्यानंतर शुभेच्छा झाल्या, गप्पा-टप्पा झाल्या, जुने काही आठवणी झाल्या, हास्यविनोद झाले. तर असा हा छान कार्यक्रम झाला. आणि काय झालं, की हे सगळं करता की मध्ये एक काही आणखीन त्यांचे कार्यक्रम झाले आणि त्याच्यानंतर आता जेवणाचा कार्यक्रम. तर जेवणाच्या कार्यक्रमामध्ये त्या काकांनी इतके पदार्थ ठेवलेले होते आणि बुफे बुफे स्टाईल जेवण ठेवलं होतं, की असं टेबलवर सगळं मांडून ठेवलेलं होतं. आणि त्या टेबलवर काय काय ठेवलेलं होतं, जिलेबी होती, गुलाबजाम होते, श्रीखंड होतं, नंतर तुमचं सामोसा होता, बटाटे वडा होता, उडीद वडा होता, तर आईस्क्रीम होतं, असे सगळे पदार्थ होते. आता त्या इतके जे त्यांचे मित्र जमलेले होते, त्याच्यामध्ये काहींना शुगर होती, काहींना BP होतं, पथ्यपाणी होतं. आता हे सगळे पदार्थ बघितल्यानंतर त्यांना तर पदार्थांच्याबद्दल प्रेम उत्पन्न होणारच की हो, खावं वाटणारच ना. पण ते पथ्य एक मध्ये आडवं येत होतं ना. मग त्यांच्या एका मित्राने काय केलं, की ते असा टेबलजवळ आला, डिश घेऊन आला. सगळ्यात शेवटी उभा राहिला तो आणि काही त्याला एखाद दुसराच पदार्थ खायचा होता त्यातला. तर त्यानं आपलं काय केलं, त्या टेबलकडं बघत गाणं सुरू केलं. आणि काय आहे, काही जणांना खायचं असते, काही जणांना पथ्य असते, काही जणांना पथ्य नसतं. ते नटणारे घेत होते खायला. तर तो काय म्हणतोय बघा मित्र. तुम्हें और कोई देखे तो जलता है दिल, तुम्हें कोई और देखे तो जलता है दिल, बड़ी मुश्किलों से संभलता है दिल, क्या क्या जतन करते हैं तुम्हें क्या पता, ये दिल बेकरार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते.